हाय एव्हरीवन, चला तर आज माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो काही वेगळाच आहे का नाही, कारण आनंदच तसा आहे. तर आज मी किचन मध्ये काही स्वयंपाक केला नाहीये, सगळं काही नम्रताने केलं. त्यामुळे ना आराम एवढा मिळालेला आहे की त्याच्या चेहऱ्यावरती अगदी ग्लो आल्यासारखं दिसतंय. तर आता इथे मी आणि नम्रता दोघे मिळून पुन्हा चाललेलो आहोत. तर मुलांचे बघा मस्त इथे प्लेन्स बनवणं वगैरे चालू आहे, एन्जॉय करत आहेत मुलं सुद्धा. तर आता मी नम्रता आम्ही दोघी चाललेलो आहोत. आमच्या इथे ना दुर्गा देवी बसते, तर त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. तर काल तर मी जाऊन आले, पण नम्रता आली नव्हती ना, त्यामुळे मला म्हटलं की चल आपण दोघे मिळून पुन्हा जाऊया. आणि इथे केलेली जी रंग म्हणजे देखावा जो आहे ना, अगदी सुंदर असा होता. पूर्ण लाइटिंग केलेली आहे आणि त्या लाइटिंग मध्ये जाताना मस्त शूट केलं. एवढं भारी वाटत होतं ना. पूर्ण जेवढा म्हणजे रस्ता आहे, पूर्ण रस्त्यावरती लाइटिंग अशी मस्तच होती. तर चला आता ना नम्रताला हा मी ड्रेस दाखवला, म्हटलं तुला मी असा ड्रेस घरी शिवेन. तर पाहू आता नम्रताला मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी शिवून तिला देईन. आणि इथे ना सुंदर असं मस्त नेचर सेव्ह साठी म्हणून ना वेगवेगळे असे पोस्टर्स लावलेले होते. त्यानंतर यांची खासियत अशी आहे ना, की इथे जेवढा म्हणजे देखावा केलेला असतो त्याच्यामध्ये बांबूचा वापर जास्त होतो. आणि ही छोटीशी मुलं इथे मला भेटली, एवढी आवडली पाहून की मग मी त्यांचं थोडंसं शूट केलं आणि शेवटी त्यांनी सुद्धा एकदम मस्त हसत करत हात दाखवला ना, खूप छानच वाटलं. आणि देवी आईचं रूप तर तुम्ही पाहाल तर अगदी समोरून अशी आपल्या डोळ्यात भरून जाते. मस्त एकदम बराच वेळ आम्ही दोघी तिथे थांबलो, पाहतच होतो म्हणजे बराच वेळ की कसं काय एवढं सगळं केलेलं आहे. आणि देवीचं रूप, मग प्रसाद घेतला, प्रसाद खाऊन वगैरे घेतला. आणि मग अजूनपर्यंत आम्ही इथेच थांबलेलो आहोत, कारण ना तिथून पाय मागे जातच नव्हता. असं उभं राहावं आणि फक्त देवीकडे पाहावं, बस एवढंच वाटत होतं. तिथून मग ना तिथे स्टॉल्स वगैरे लावलेले आहेत ना, तर थोडंफार पाहिलं, म्हटलं काहीतरी इथून आपण घेऊया. तर मी काल इथे ब्लाऊज पाहिलेला होता, पण कसं झालंय की नम्रताला दाखवल्याशिवाय विचारल्याशिवाय ना घ्यायची सवयच राहिली नाहीये. त्यामुळे मग आज ती होती ना, त्यामुळे मी इथून ब्लाऊज घेतलेला आहे. तो मी तुम्हाला घरी गेल्यावर टाकवेन. आणि इथे मी बिल्डिंग मध्ये आली तर इथे मस्त गरब्याची गाणी लागलेली. आणि आमचे सनी सुमित दोघी ऑनलाईन कॉलिंग वरती होते आणि आम्ही मस्त गरबा एन्जॉय केला. त्यानंतर घरी येऊन पुन्हा आरती वगैरे झाली आणि छान एकदम मस्त गरबा खेळायला आता आलेली आहे. तर असा होता आमचा आजचा नवरात्रीचा दिवस. तुम्ही काय काय केलं नवरात्रीमध्ये आणि कुठे कुठे गरबा खेळायला गेलात, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे जर शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला आवडतात, मिनी ब्लॉग्स आवडतायत, तर प्लीज चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा. टेन दिन, बाय बाय, टेक केअर.